मागील भागात आपण पाहिलं, बाबी शेखरच्या वडिलांना दाजींना भेटायला त्यांच्या घरी जाते. त्यांच्यात बरंच काही बोलणं होतं. ते बाबीला, मला आधी शेखरनी पत्र पाठवलं म्हणजे त्याने व्यवहार आधी जपला. व्यवहाराच्या दृष्टिकोनातून तुमचं लग्न होईलच, पण जगाला आणि ह्या संबंधाबद्दल सांगण्याचं, त्यामुळे तू डॉक्टरकडे जाऊन अबॉर्शन करून घ्यावे आणि हा उपाय शेखरनेही सुचवला आहे असं बाबीला पटवून देतात आणि त्याकरिता पैसे देतात. बाबी ते पैसे नाकारते. तिला कळत नाही की जर हे लग्न होणारच आहे, यामध्ये यांना काही वावगं वाटत नाही, तर ही डॉक्टरकडे जाऊन याचा बंदोबस्त का करायचा, खोटं का लपवायचं, सत्य सांगण्यात काय हरकत आहे. पण दाजी तिला म्हणतात की नाही, ह्या असंच योग्य आहे, आपल्याला असंच करावं लागेल. लोकांना सांगण्यासारखी ही बातमी नव्हे, जगात आपलं नाव लौकिक याचं काय होईल. दाजीला बाबींना ते पटत नाही. ती ते पैसे नाकारते. त्याबरोबर दाजी चिडतात आणि तिला म्हणतात, हे तुझं वागणं, तुला वाईट परिणाम भोगावे लागतील याची. त्याबरोबर बाबी त्यांच्या डोळ्याला डोळा भिडवीत म्हणते, शांतपणे आणि धीम्या आवाजात म्हणते, दाजी साहेब, ते पैसे तसेच बाजूला ठेवा. शेखरचं व माझं लग्न होईल की नाही ते ह्या क्षणी कुणालाही सांगता येणार नाही. मात्र ते पैसे मला बाळातपणाच्या वेळी लागणार आहेत. मी ते मूल वाढवणार आहे. आता पुढे. बाबीला दिवस गेलेत. तोंडातून वाक्य तर गेलं. मग दुर्गाबाई भेदरल्या. नानांचा रुद्र अवतार आता बघण्यासारखा होईल. बाबी घरात नाही आणि शरद गॅलरीत. नवरा जर आता आकांतांडव करायला लागला तर ह्या क्षणी आपलं रक्षण करायला कुणीही नाही. पण तसं काही घडलं नाही. माणसांनी माणसाबद्दल कसलेही अंदाज बांधू नयेत हेच खरं. किती दिवस झाले? 1 महिना वर गेला. 1 महिना म्हणताना नाना गंभीर झाले. त्यांचा चेहरा मग हळूहळू बदलू लागला. बायकोला खूप ताडताड बोलावं असं त्यांना वाटायला लागलं. सगळ्या सुखांचं खापर एकदा तिच्या डोक्यावर फोडायचं होतं, पण अलीकडे त्यात काही अर्थ नसल्याचं त्यांना पटू लागलं होतं. ही बाई काय करणार? जन्मभर जे करीत आली तेच, आता जे करत आहे तेच. मान गुडघ्यात आणि डोळ्याला पदर. त्यांची ती रडत बसण्याची जागा, बसण्याची ढब, सगळं तेच तसंच. दुर्गाबाईंची पाठ त्या रडत बसल्या म्हणजे उघडी पडायची. अंगातला चोळीवजा ब्लाऊज, तोही कितीतरी सैल, तो आणखी विचित्र दिसायचा. काटकुळी पाठ जास्तच कुरूप दिसायची. पाठीचा कणा अशा वेळी जास्त टसटसीत वाटायचा. पार मानेपासूनचे बनके मोजता येतील इतका टसटसीत. ह्या बाईवर आपण प्रेम केलं. ह्या देहाशी आपण शृंगार केला. त्या तशा झपाटलेल्या क्षणी तिची ही रडतानाची पोच कधी आपल्याला आठवली नाही की पाठीचा टसटसीतपणा तिच्या उघड्या पाठीवरून हात फिरवतानाही आपल्याला जाणवला नाही. त्या तसल्या क्षणी आपण एवढे आंधळे, एवढे लंपट, एवढे अधीर होतो. हे असं कसं होतं? त्यावेळी कशाचीच घृणा वाटत नाही. हे कसं? ही कसली किमया आहे? कोण करते ही किमया? पत्ता लागत नाही. पण ती किमया प्रत्येकावर होते एवढं खरं. प्रत्येकावर म्हणजे बाबीवर सुद्धा. नाहीतर अशा क्षणी बाबी देखील अशीच झपाटून गेली असणार नव्हे, असेलच. नाहीतर एवढी तडफदार बुद्धिमान पोरगी वाकली कशी? आपण पुरुष आहोत. शरीर सुखाच्या बाबतीत निसर्गाने पुरुषाला जास्तीत जास्त लवचिक बनवलाय, आक्रमक बनवलाय. स्त्री वश व्हायला वेळ लागतो म्हणतात. मग व्हॉट अबाउट बाबी?
तिलाच विचारायला हवं. ती प्रांजळ आहे. घडलं तर हे असं घडलं असं साफ सांगणार आहे. पण मग अशा निर्भीड मुलीने 1 महिना ही बातमी लपवून का ठेवली? प्रतारणा करणं हा तिचा धर्म नाही. तिने असं का वागावं? मी तिला खरोखरच घरातून हाकलून देईल अशी तिला भीती वाटली का? खुळी आहे. तिचा पाय घसरला यात वादच नाही. तरी डोळ्यासमोर काजवे चमकण्या एवढी भयंकर बातमी नाही ही. शेखर फॉरेनहून आला की तातडीने लग्न उरकावं लागेल एवढंच तिचं थोडं चुकलं. पण स्थळ तर घसघशीत पकडलं. नाना विचार करीत होते. नुसत्या एरझाऱ्या घालत होते आणि दुर्गाबाई अजून भीत भीत त्यांच्याकडे पाहत होत्या. त्यांची ही वृत्ती दुर्गाबाईंना अनभिज्ञ होती, अनाकलनीय होती. इतकंच नव्हे तर अनपेक्षितही होती. शरद अद्यापि गॅलरीत उभा होता. तो तटस्थपणे पाहत होता. आईच्या रडण्याची, नानाच्या ओरडण्याची आणि त्याच वेळी बाबी दारात येऊन उभी राहिली. या नानांनी स्वागत केलं. बहुमानार्थी शब्दात स्वागत होतात. बाबीने ओळखलं की घरी बातमी गुप्त राहिलेली नाही. पायातल्या चपल्या काढून ती आईजवळ जाऊन बसली. पाठोपाठ शरद आत आला. त्याने मागच्या मागे दार लावून टाकलं. एरझाऱ्या थांबवीत बाबीकडे पाहत नाना म्हणाले, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. शरद मध्येच काहीतरी पुटपुटला. काय म्हणालास? नानांनी विचारलं. ह्यापेक्षा आम्ही परवडलो असं म्हणालो. म्हणजे काय? दुर्गाबाईंनी विचारलं. आणि तसं विचारताना तू मध्ये बोलू नकोस अशा अर्थाची शरदला खून केली. शरदनं त्या खुनेकडे ठरवून दुर्लक्ष केलं. आई नानांच्या समोर बाबीला 4 टोमणे मारून तिला शर्मिंदी करण्याची संधी तो दवडणार नव्हता. नाकाच्या शेंड्यावर घसरलेला चष्मा दुमडलेल्या तर्जनीने वर करीत तो हेटाळणीच्या पण थंड स्वरात म्हणाला, आई, ही तुझी तेजस्वी ब्राईट करिअर असलेली करारी मुलगी. हिला बारीक सारीक किरकोळ चुका करता येत नाहीत. परीक्षेत नापास वगैरे व्हायचं ह्यासारख्या चुका आमच्या. शर्या, तू थोबाड बंद ठेव. तुझी खरोखरच पात्रता नाही मध्ये बोलायची. बाबे, नाना, खरंच माझी चूक झाली. चूक ही असली ह्याचं उत्तर द्यायला मी अगदी असमर्थ आहे. सामान्य मुलींच्या हातून जर असं काही घडलं तर ते क्षम्य होतं. नाना, माणसांच्या अंगातला गुणच त्याची अशी कुचंबना करू शकेल असं मला वाटलं नव्हतं. नाना ह्या अनपेक्षित विधानाने थबकले, विचारात पडले. त्यांनी बाबीकडे पाहिलं. विषयाला सुरुवात झाल्यावर बाबीची भीड चेपली तशी ती और पोरगी होती. भीतीचं दडपण काही काळ वाटलं की तिचा मेंदू तल्लख व्हायचा, मरगळ दूर व्हायची. तिचा तो पवित्रा तत्काळ तिच्या नजरेत उतरायचा. ती आणखीनच पाणीदार दिसायची. त्या नजरेसमोर नानाचा निभाव लागत नसे. आत्ताही तसंच झालं. तिची नजर टाळीत त्यांनी विचारलं, म्हणजे काय? बुद्धिवान, करारी, तेजस्वी या विशेषणांनी माझं फार नुकसान केलंय. ते कसं? ह्या विशेषणांनी मला कोणतीही चूक करण्याची सवलत ठेवली नाही. काहीतरी बोलू नकोस. मी खरंच सांगते. तुम्ही सांगा, माझ्यासारख्या मुलीची कोणती चूक तुम्ही क्षम्य मानली असतीस? मी जर नापास झाले असते एखाद्या वर्षी तर तुम्ही ती चूक मला माफ केली असती का? नाना निरुत्तर झाले. बाबी म्हणाली, कोणतीही व्यक्ती, पुरुष किंवा स्त्री, प्रथम एक माणूस असतो. निसर्गाच्या सगळ्या नियमांनी बांधलेली.
त्यानंतर ती एक व्यक्ती, गुणी, बुद्धिवान, कलाकार, व्यवहारी, स्वप्नाळू, काहीतरी एक असते. ही लेबलं आपण लावतो आणि त्या माथी मारलेल्या लेबलाप्रमाणे माणसांनी वागावं अशी अपेक्षा करतो. मला देखील सगळी लेबलं अशीच लागत गेली आणि मग निसर्गापुढे मी वाकले म्हणून गुन्हेगार ठरले. नानांच्या येरझाऱ्या पुन्हा सुरू झाल्या. दुर्गाबाई नुसत्या घाबरून गेल्या होत्या आणि शरदला तो सगळा मूर्खपणा वाटत होता. त्यातही एक विचित्र समाधान वाटतच होतं. आपल्यासारखी मूर्ख समजली गेलेली माणसं ज्या तयेच्या चुका करतात त्या तयेच्या चुका बाबीसारखी माणसं करतात. मग ब्रिलियंट आणि बुद्धू यात फरक काय? तर फरक इतकाच, आपल्या चुकांचं हे असं शास्त्रशुद्ध समर्थन बुद्धू माणसांना करता येत नाही. शब्द भांडार उभं करून आक्षेपकांना गप्प बसवता येत नाही. सालं माणसाने शिकावं तर एवढ्याचसाठी. शेखर परत कधी येणार आहे? नानांनी मध्येच विचारलं. आणखीन 2 किंवा 2.5 महिन्यांनी. तुला पत्र आलं वाटतं? नाही आलं. मी रोज वाट पाहते आहे. त्याला ही गोष्ट माहीत आहे का? मी कळवली पत्रानं. पत्रानं? म्हणजे लेखी? हो. मला आता मी शहाणी म्हणू की मूर्ख? तुला आता मी शहाणी म्हणू की मूर्ख? का? काय झालं? आता असल्या गोष्टी कोणी रायटिंगमध्ये करतं का? बाबी गप्प झाली. सगळेच बाप सारखे कसे? आता नानांना काय उत्तर द्यायचं? जाऊ दे. नुसताच शब्द चंचल. कुणाकुणाजवळ समर्थन जबान्या देत बसायचं? बोलून गार करू शकणारी मुलगी. गप्प बसतात नाना खवळले. ते बाबीच्या अंगावर धावून गेले. तिचे दोन्ही खांदे पकडून ते घुसळीत नाना ओरडले. तुला एवढी साधी गोष्ट कशी समजली नाही? बाबीने नानाचे हात शांतपणे दूर केले. तिला नानांच्या संतापाचं नवल वाटलं नाही. तिचा शांतपणा मात्र नानांना सहन होईना. हातवारे करीत ते बायकोला म्हणाले, पहा पहा कशी शांत आहे निर्लज्ज. नानाच्या तोंडून निर्लज्ज हा शब्द येताच बाबी चमकली. आवाज न चढवता ती म्हणाली, नाना, अपशब्द वापरताना जपून वापरा. एक वेळ छडीनं वळ उठवले तरी चालेल, पण वेडेवाकडे शब्द मला सहन व्हायचे नाहीत. शिव्या नाही देत, ओव्या गातो ओव्या. मध्ये धीर करीत दुर्गाबाई म्हणाल्या, रागा करून काही होणार आहे का? आमच्या हातात हिनं दुसरं काय ठेवलंय? दाजी साहेबांसमोर नाक घासून रातोरात हिचं लग्न लावीन तर तो हरामखोर अमेरिकेत जाऊन बसलाय. नाना, तुम्ही पुन्हा? चुकलो बाई, चुकलो. तुझा बाप झालो हेच चुकलं. हे सगळं कुठंतरी आता थांबायला हवं होतं. निर्णय न सांगता शब्द चंचल खूप वेळ चालू शकतो. चालू ठेवता येतोही, त्याचा ताण पडतो. आता निर्णय हवा होता. दुर्गाबाईंना, नानांना, बाबीला आणि केवळ मजा पाहणाऱ्या शरदला पण. नुसतीच शाब्दिक चकाचकी किती वेळ ऐकणार? एक शब्दही न बोलता नानांनी बाबीला नुसती बडवून काढली असती तर जरा लाईफला मजा आला असता. नाना अंगावर धावून जातात. बाबी त्यांचे हात दूर करते आणि नाना तसेच थांबतात. हे काही औरच आहे. नाना त्राग्याने बोलले, पण खरं बोलले. ते बाबीचे बाप उगीचच झाले. नाना पुन्हा काही बोलणार तेवढ्यात दारावर टकटक आवाज आला. शरदने दार उघडलं. शरद गॅलरीत धावला. रस्त्यावर एक ॲम्बेसिडर उभी होती. गाडीतल्या माणसाने शरदला हात केला. स्वतःच्या मोठेपणाची जाहिरात करण्याची योग्य संधी आली होती. तो लगबगीने आत आला.
दुर्गाबाईंनी विचारलं, कोण आहे रे? ज्योतिषशास्त्रावर आता लेक्चर आहे. देशमुखांनी माझ्यासाठी मोटार पाठवली. करशील तेवढं थोडं आहे बाबा. दुर्गाबाई सकौतुक म्हणाल्या. माझ्याकडून प्रयत्न करतोय, काय करणार? काहींना माझी किंमत कळते, काहींना कळत नाही, इतकंच. नानांनी शरदकडे जळजळीत नजरेनं पाहिलं. बाबींनी लक्ष दिलं नाही. तेवढ्यात मोटारीतला माणूस वर आला. घरातल्या माणसांची दखल न घेता तो म्हणाला, शर्या, माझी पळवलेली पुस्तकं तू परत कधी करणार? बाहेर चल सांगतो. इथेच सांग तुझ्या वडिलांसमोर. हे पुस्तक तुमचंच का हो? नानांनी मध्ये ते प्रॉम्प्टिंगचं पुस्तक समोर धरीत विचारलं. माझंच. आणखीन आहेत का? आणखीन 5 आहेत. 100 रुपयाचे आहे जवळजवळ. चल आता देतो. असं म्हणत शरदने त्याला जवळजवळ ढकलत त्याला बाहेर नेलं.